ओके. तर ही जी साईड आहे ही 11 kVची साईड आहे आणि ही जी साईड आहे ती 440ची किंवा 415ची डिपेंड करतं. HT साईड आणि LT साईड आपण असं म्हणतो त्याला, हाय व्होल्टेज साईड, लो व्होल्टेज साईड. तर आता टेस्ट करायचं आहे. तर बघा, तर तिन्ही लाईन ओके टेस्टेड आहेत. काय केलं त्यांनी, न्यूट्रल कनेक्ट केलं आणि त्याच्यानंतर तिन्ही फेजेस बघितले तर ओके टेस्टेड दिसले. चला, तर हाय व्होल्टेज घेतलं होतं आणि सेकंडरीला लोडच लावला नाही. म्हणजे ज्यावेळेस नो लोड असेल तर त्यावेळेस काय होईल, नो लोडला शॉर्ट केल्याच्या नंतर लार्ज करंट फ्लो होईल आणि त्याच्यामुळे ते स्पार्क झालेले तुम्ही बघितलं. ठीक आहे. आता आपण HT टेस्टिंग घेतोय. म्हणजे इकडं सप्लाय ह्या साईडला दिलाय. तर पहा, आता हाय व्होल्टेज टेस्टमध्ये आपण सेकंडरी साईडला हाय व्होल्टेज अप्लाय करतो आणि हाय व्होल्टेज अप्लाय करून चेक करतो काही सेकंदासाठी. एकच मिनटं म्हणा, एकच मिनटं, व्हिडिओ घ्यायचा आपल्याला. ही हाय व्होल्टेज OCSची टेस्ट आहे. ही मशीन आहे की जी काय करते, हाय व्होल्टेज प्रोव्हाइड करते सेकंडरी साईडला. आणि आत्ता आपण यांनी HT आणि LT दोन्ही टेस्ट घेतलेले आहेत. ओके. तर ही काय करते, 11 kV व्होल्टेज प्रोव्हाइड करण्याचं काम करते. करून यूट्यूबला एक चांगल्या पद्धतीचा व्हिडिओ टाकतो. सरांचं ते दुसरं बदनापूरचं युनिट कुठे आहे?